आलो कालचा लीग स्टेजचा मॅचेस आपण पाहिला. भरपूर उलटफेर. आजचा निर्णायक दिवस. प्रत्येक संघाला असं वाटतं की माझ्या संघनायकाचं नाव, माझ्या संघाचं नाव चॅम्पियन या ट्रॉफीवरती कोरावं. परंतु पाववात या अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल नंबर 1 चा तरार बॉलिंग मार्क वरती विजय सॅकिंग एंडला फलंदाजाचे. हो, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, पीक केला, फुलचा धमाका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल सीमा पर चौकार. भव्य स्वागत. थँक्यू. राऊंड द स्टम्प्स. ओ, सहजतेने जेल दिले अनिकेतचं सेलिब्रेशन. हो, गुड कॅच. सेमीफायनल 1 चा तरार विजयच्या खात्यामध्ये सफलता. अनिकेतनं कवो पॉइंटला झेल पकडली. फलंदाजाचे बाद. व्हाईट गोल्ड सोन्या बैलाचं संगीत आपण ऐकत असताना विजयला सफलता. पुढे टाकला चेंडू. लॉंगॉनला झेलची शक्यता. दूर खेळाडू प्रयत्न. प्रमोद पाटील जे जबरदस्त होते. एका टप्प्याशीर बॉल सीमा पर चौकार. थँक्यू सो मच. 2 चौकार, 8 धावा, 1 गडी बाद, 8 for 1. स्थिती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. हो, हाफ ट्रॅकर एज लागून पाठीमागे. हो, इथे मिस्टेक. चुका आणि चुका या निर्णायक सामन्यामध्ये या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात. बॉल बाउंड्रीच्या बाहेर आला. चौका. गणेश ट्रॅकिंग एंडला त्याच्या बॅटमधून 2 चौकार. हो, आणखीन एकदा खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल निघाला. हो, गुड फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला. फक्त एकच रन या चेंडूवरती मिळते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चौकार, 1 विकेट, 1 सिंगल. शेवटचा आता बॉल बाकी राहिलेला. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 या धावत संख्येवरती. सर्वात आनंदी संघ, सर्वात सुखी संघ जर आता या स्पर्धेमध्ये कुठला असेल तर तो आहे प्रियान 11 संघ. कारण बिलकुल टेन्शन त्यांना राहिलेलं नाहीये. ओ, चांगला खोदून काढला. मिड ऑफला बीट. गुड एफर्ट्स. सरळ व्ही शेप मध्ये फटका. पॉवर होती स्ट्रोक मध्ये. आणखीन एक चौकार. विध्वंसक सुरुवात या पहिल्याच ओव्हर मध्ये. धावफलक एका गड्याच्या मोहबदल्यामध्ये 17 धावा. काराव प्रीमियर लीगचा आणि काराव गावाचा जर विचार केला तेवढं क्रिकेटला महत्व आहे तेवढाच शिक्षणाला देखील महत्व दिलेलं आहे. कारण बरेचसे ॲडव्होकेट आता नुकताच माहिती मिळाली की आम्ही सीए साठी प्रिपरेशन करतोय, त्यानंतर
मयूरनं फायनल अटेम्प्ट देखील त्यानं क्लिअर केलेला आहे. मयूरनं अच्छा परवा रिझल्ट आहे. खास मयूरसाठी ही स्पर्धा लवकर ठेवण्यात आलेली आहे. परंतु विशेष कौतुक आपण करूयात कारण भरपूर गावांचा जर विचार केला जिथे चांगला संघ असताना खेळत असताना क्रिकेट तेव्हा त्यामध्ये बरेचसे खेळाडू असे असतात जे उद्योगधंद्याला नसतात, जे घरीच बसलेले असतात आणि त्या तरी सुद्धा क्रिकेट खेळत असतात. परंतु काराव गावाचा विचार केला तर हे क्षेत्र वेगळं आहे. इथे जेवढं महत्व क्रिकेटला क्रीडा स्पर्धेला तेवढंच महत्व शिक्षणाला देखील, हे विसरून देखील चालणार नाहीये. दुसरं षटक अनिकेत, वेगवान चेंडू लॉंग ऑफला, पव्वा डीप मध्ये प्रोटेक्शन आणि त्यांना बीट करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सर्वात ताकदवर संघ ओमसा 11च्या अगेन्स्ट, सर्वात वीक संघ ज्याला आपण ओळखत होतो लीग स्टेज मध्ये, तो आता हवी ठरत असताना 1-4. धाव संख्या 21 वरती आहे. 21. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करताय दुसऱ्या ओव्हर मध्ये अनिकेत. भविष्य कारावचं, सिद्धिविनायक काराव टीमचं भविष्य बॉलिंग मार्कवर. गुड लेंथ वरून पीच झालाय. हो गुड एफर्ट, निखिल कडून प्रयत्न जबरदस्त होते. सर्वात ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये कुठला असेल तर तो एक ओमसा 11. मोरिया 11 संघाने नुकताच 34 देखील मॅच जिंकलेली आहे. ओमसा 11 हा ताकदवर संघ आहे. आनंदी स्मॅशेस कसा न बसा क्वालिफायर मॅचेस पर्यंत पोहोचला असंच आपण म्हणूयात, कारण विकी बनवटे शेवटपर्यंत शांतच राहिलाय. पाहूयात या मॅच मध्ये त्याचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळेल का. अनिकेतच्या विरोधामध्ये गणेशचा फटका हवेत आहे मिड विकेटला. मनोजने जबरदस्त प्रयत्न केलेत. प्रमोदचं बॅकअप आहे, चांगलं कॉर्डिनेशन आहे ओमसा 11 टीमच्या फिल्डर्स मध्ये देखील. रन पूर्ण झाले त्या चेंडूवरती 2 आणि 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 वरती. अनिकेतच्या विरोधामध्ये प्रतिहल्ले चढवण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरतीच फलंदाज बाद झाला होता पहिल्या ओव्हरमध्ये विजयच्या. असं वाटलं की कदाचित आता कमकुवत धावसंख्या बनवेल की काय, परंतु जबरदस्त बॅटिंग गणेशनं आतापर्यंत केलेली आहे. तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 6 चेंडू त्याने फेस केले. तब्बल 15च्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती तो खेळतोय. गुड लेंथ वरतून टॉस झाला. बॉल रायझिंग बॉल होता. निर्धाव चेंडूशीतून झाले सांगता डॉट बॉल आला. संघाची टोटल स्थिरावली आहे आतापर्यंत 23 वर. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहतात. सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव ज्याचा 1 गाव 11 मध्ये देखील मजबूत चांगला बोलबाला राहिलेला आहे. बळाबाल्या संघांना परास्त केलेला आहे. राऊंड द स्टम्प्स, समोर ड्राइव्ह करतात. मिड ऑनला प्रोटेक्शन, पाववात फिल्डिंग होईल का, प्रयत्न चालू होते. लॉंग ऑनला प्रमोद पाटील यांच्याकडे चेंडू. 1 रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे 24 वरती. शेवटचा बॉल आता बाकी ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये आला धावा तब्बल 17. दुसऱ्या बॉलवरती विकेट येऊन सुद्धा त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हर मध्ये अनिकेतच्या विरोधामध्ये पहिल्या चौकारानं सुरुवात केली आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 7 दिलेत. अनिकेत हवेत खेळलेत. वरच्या बाजूला लागला चेंडू. हो गुड कॅच. हो जबरदस्त जबरदस्त कॅच. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. एकही क्षणाला वाटलं नसेल की जेल बसेल हातात, परंतु जेल पकडली आहे. कोण होते क्षेत्ररक्षक? मयूर. काय जबरदस्त जेल पकडली. उडता मयूरला आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. विकी बनवटेची जेल आणि विकी पुन्हा एकदा बॅट पेस त्याचा कंटिन्यू राहत असताना तो डगआउटच्या दिशेने परतला जड पावलानं. विकेट डाऊन. मयूरचं जबरदस्त जेल. चला मयूरची कॅच तुम्हाला आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात.
24 24 धावा. पवात विजयच्या हातामध्ये तिसरं षटक. शेवटच्या बॉलवरती विकेट. सफलता अनिकेतला. काय जबरदस्त झेल पकडली मयूरनं. वेगवान चेंडू लॉंग ऑफला खेळले. पॉवर स्ट्रोक मध्ये बेसबॉल हिट. प्रयत्न चांगले होते, त्यांना बीट करून बॉल सीमा पार. 6. मदतीनं टोटल 30. हो आणखीन एकदा आता ते क्षेत्ररक्षक आता नाहीये. तो जो झाडाचा पाळा पाचवलाय तो कंपाऊंडच्या भरपूर पुढे आलाय. फलंदाजानं बाद घोषित केलेला आहे. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. जो गवत आलेला तो आपण पाहिला कंपाऊंडच्या भरपूर पुढे निघालेला. त्याच्यात क्षेत्ररक्षकाची काहीच चुकी नाहीये. करण होते ज्याने झेल पकडले. फलंदाज बाद झाले. धक्का तिसरा बसलाय. इथे आनंदी स्मॅशर्स संघाला. बॅट्समन आउट. 30 या धावसंख्येवरती धक्का. धावफलकावरती धावा लागलेल्या 30. विजय पुन्हा एकदा तयार. खोला ते चेंडू समोर. पवात विजय स्वतः धावतात फॉलो थ्रू मध्ये. एक तर पूर्ण केलेले कॉल दुसऱ्यासाठी. थोडीशी मिसफील्ड झाली. लगेच 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 32 वरती. ओव्हर नंबर 3. अंतिम 3 चेंडूचा खेळ आता उर्वरित बाकी आहे. षटकारानं स्वागत केलं. त्यानंतर किरण कडून जबरदस्त झेल. त्यानंतर या 2 धावा. नवीन फलंदाज आलाय प्रथमेश. हो लॉंगॉनला दूर आहे क्षेत्ररक्षक आणि चांगली फिल्डिंग होईल लॉंगॉनला. दोन धावा या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळतात आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पवात आम्हाला माहिती पोहोचतात. 34 धावा. धावफलक 34. गडी 3 गमावलेत आतापर्यंत. आदित्य आणि प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. हो समोर पुन्हा एकदा लॉंग ऑफला. नाही येत खेळाडू जवळपास. सरळ धडकला चेंडू. बिग हिट 6. वर 40. या ओव्हर मध्ये आपण पाहूयात आता शेवटचा बॉल बाकी राहिलेला आहे. हो पाठीमागे चेंडू लागून टप्पा पडला चेंडूचा. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावून पोहोचलेली आहे. ते 40 धावा पुस्तकावर.
धावसंख्या 40 धावा. धावसंख्या 40 आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेत प्रमोद पाटील. समोर खेळतायत अनिकेत कडे चेंडू. 1 रन पूर्ण झालेली आहे. एक्केचाळीस धावा फलकावर आहेत. वाढवा बाटणे खेळायचा होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. नॉट आउट. टोटल आतापर्यंत 41. 2 चेंडू झालेत. गोलंदाज तयार. प्रमोद हवेत काढलेत. अवध अनिकेत पोचतील का? दूर राहिलेत. 2 तर सहज होतील. 2 झालेले आहेत पूर्ण प्रथमेश आणि आदित्यच्या वतीनं. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली. टीमची टोटल 43. 43 धावा पुस्तकावर आहेत. हा चेंडू बॉटम हँडचा चांगला वापर. लॉंग ऑनचा वरतून पाठवला बॉल सीमा पार. 6. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 49. ओ फुल टॉस आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटिंग टीम कडून ओव्हर द वेस्ट साठी रेफर करण्यात आलेला. 1 रन मिळाली आहे. पाहूयात लीगल की इलिगल. नो बॉल. नो बॉल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतात. पुढचा बॉल फ्री हिट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 51. 51 धावा. आडव्या बाटने खेळतात. शॉर्ट स्क्वेअर लेगला चकून निघाला बॉल डीप मध्ये. पुन्हा एकदा मयूर. थोडीशी मिस्टेक आणि 2 धावा लगेचच पूर्ण झाला त्या चेंडूवरती. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 53. ओव्हर नंबर 4 चा खेळ चालू आहे. संघाची धावसंख्या 53. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. एक बॉल बाकी राहिलेला आहे.
लास्ट बॉल बाकी आहे या ओव्हरचा. प्रमोद पाटील एक नो बॉल आला. स्लोवर होता, लॉंगॉनला पीक केला, फ्लिकचा चांगला फटका आणि डीप मध्ये झेल पकडली मनोजनं. फलंदाज पा 53 धावा धावा पुस्तकावर. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सुनील येत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन निखिल. पॅट कमिन्स कारवार टीमचे नवीन बॅटर सुनील, बॉलिंग मार्कवर निखिल कॅप्टन. बोलो तयार. हो, पहिला चेंडू प्री माइंडेड स्ट्रोक होता, लवकरच बॅट फिरवली. डॉट बॉल. 53 धावा. हो, आणखीन एक डॉट बॉल. निखिलचा जबरदस्त चेंडू. संघाची धावा संख्या 53 वरती. 2 चेंडू डॉट आलेत. पुढची सेमीफायनल नंबर 2 टेबल टॉपर मोरिया 11 आणि त्यांचा विपक्षामध्ये भार्गवी 11. या दोन टीम मध्ये असणाऱ्या मॅच सेमीफायनल नंबर 2 5 ओव्हरची लढत. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. हो, आडवा पाटनं कडवा प्रहार आहे. स्लॉक स्वीपचा अप्रतिम नजराणा. स्क्वेअर ऑफ द विकेट. बिग हिट फ्रॉम बिग मॅन. 6. मदतीने 59 धावा पुस्तकावर. खोला टाकला चेंडू. आडवा बाटने खेळलेत. फाईन लेगला प्रोटेक्शन मयूर सारखं. एक तर पूर्ण केले, दुसऱ्यासाठी कॉल आहे. थांबवले सॅकिंग एंडला. क्षेत्र सोडलंय. पावत वेगाने किती थ्रो होतोय. थोडासा लेझी क्रिकेट. 2 धावा या चेंडूवर. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या 61. या ओव्हर मध्ये आता 2 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. अखेरचा 17 क्रमांक पहिला अंतिम षटक चालू आहे. आम्ही विनंती करतोय मोरिया 11 टीमचे संघनायक आणि त्याचबरोबर भार्गवी 11 टीमचे संघनायक रोहन बनोटे आणि सागर यांना विनंती आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. चांगला चेंडू. पुन्हा एकदा शफल क्रॉस. फाईन लेगला. पुन्हा एकदा मयूर. थ्रो आता वेगाने झाला. अॅक्युरेट. पावा दुसऱ्यासाठी प्रयत्न. विजयाचं चांगलं कलेक्शन. फक्त 1च रन या चेंडूवरती मिळते. फलंदाज बाद 1च्या मदतीनं संघाची धावा संख्या धावून पोहोचलेले 62 वरती. आणखीन एका चेंडूचा डाव बाकी आहे. प्रथमेश आणि त्यांचेच पिताशे आलेले आहेत गजानन. मागच्या मॅच मध्ये देखील असंच होतं. तेव्हा प्रथमेशने शेवटच्या बॉलवर षटकार खेचला होता. आता पाहू पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या समोर षटकार खेचेल का. हो, चांगले प्रयत्न होते निखिल यांच्या वतीनं मंकड विकेट साठी, परंतु गजानन उगाचच केस त्यांचे सफेद झालेले नाही आहेत. अनुभव दानगा आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्ती आहे आणि त्यांचाच चिरंजीव त्यांच्या समोर सॅकिंग एंडला खेळतो. अंतिम चेंडू.
ओ वेगवान चेंडू, ओ लॉंगॉनला, ही पित्याची पॉवर आहे. जसे वडील त्याच्या मैदानाच्या आतमध्ये आले ती पॉवर दाखवली प्रथमेशनं. लॉंगॉनला सिक्सर शेवट गोड केलाय. ओव्हर कंप्लीट झाली आहे आणि ओव्हर 5च्या समाप्तीनंतर 17 क्रमांक पहिल्या इनिंगचा डाव टपलाय आणि संघाची धावसंख्या 68, 68 धावा पुस्तकावरती. टोटल टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं. पाहुयात निखिल शेळवलेची आता अर्धशतकीय इनिंग इथून पाहायला मिळेल का, कारण काळ 49 वरती ते आउट झाले. परंतु तत्पूर्वी आपण कॅप्टनला इन्व्हाइट करूया टॉस साठी आणि लगेचच सेमीफायनल नंबर 1 चा थरार पाहुयात. कुठला संघ फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरेल या आपण ऐकूयात लगेचच आमचे जवळचे परम मित्र करंजी काळंसर यांचा आवाज. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित काराव प्रीमियर लीग सीझन 4 सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपण आहोत. दोन संघांना बघतोय. एका बाजूला आनंदी स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध उमसा 11 यांच्यामध्ये लढत सुरू आहे. आनंदी स्मॅशर्सने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केलेली आहे आणि 68 धावा फलकावरती त्यांनी लगावल्या. याच्यामध्ये फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला 34, तर गणेशच्या बॅट मधून आपण बघितल्या त्या 22 धावा इंडिव्हिज्युअल. या दोन खेळाडूंच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल चांगली धावसंख्या आपण बघितली आणि त्याचं कारण 68 वरती पोहोचले 5 षटकांच्या खेरीज. आनंदी स्मॅशर्स आपण जर बघितलं तर KPL 1 चे ते विजेते होते, चॅम्पियन होते. KPL 2 आणि 3 मध्ये मोरिया 11 विजेते होते. ऍडव्होकेट किरणजी बनोटे यांचा संघ. मात्र चौथ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा तीच आशा असेल किरणजी बनोटे सरांना की आपला संघ विजयी व्हावा. मात्र 5ही पुरस्कार होते, ज्यामधला प्रियान 11 निखिलजी बनोटे यांचा संघ तर या स्पर्धेच्या बाहेर झालेला आहे. ही फर्स्ट सेमीफायनल. यानंतर भार्गवी 11 विरुद्ध मोरिया 11 यांच्यामध्ये तुम्हाला दुसरी सेमीफायनल पाहायला मिळेल. पाहूयात या चौथ्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होतोय. आदरणीय संदीपजी बनोटे साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. सेमीफायनल नंबर 2 मोरिया 11 अगेन्स्ट भार्गवी 11.
टॉस करण्यात येतोय. एका बाजूला मोर्या 11चे कर्णधार रोहन बनोटे आणि दुसऱ्या बाजूला भार्गवी 11चे कर्णधार सागर कांबडी यांच्यामध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे मान्यवर आदरणीय संदीपजी बनोटे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येतोय. उपांत्य फेरी नंबर 2 कॉइन स्पिन करण्यात आला आणि हा टॉस जिंकलाय तो मोर्या 11चे कर्णधार रोहन यांनी आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. पुढच्या मॅच मध्ये दोन संघ पाहायला मिळतील. मात्र सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. मान्यवरांचा पुन्हा आभार. ओमसा 11 विरुद्ध आनंदी स्मॅशर्स मध्ये डावाला सुरुवात होते. टार्गेट 69. उपस्थित प्रेक्षकांकडून मान्यवरांकडून दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइड अटॅक करायचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. बॅट्समॅन अंपायर कडून इथे नकार आलेला आहे. स्ट्रॉंग अपील होती. इनफिल्ड मध्ये असलेले सर्वच्या सर्व खेळाडू जीवाच्या आकांताने आक्रोश करत होते, ओरडत होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या सर्व गोष्टी. व विकेटने आले गोलंदाज. क्रीजच्या कोबऱ्याचा खूप चांगला वापर करत असताना चेंडू मिडलला पडला. लेग स्टंपचा बाहेर निघत होता. योग्य डिसिजन आला अंपायर कडून. बॅट्समन सेफ आहेत. निखिल जे स्ट्रायकिंग एंडला, निखिल आणि मनोज आघाडीची जोडी. एज मागे कॅच ड्रॉप. पहिल्या बॉल वरती इम्पॅक्ट लेग स्टंपचा बाहेर. यावेळेला कॅच होती. विकेट किपरने केली आहे चूक. सुनील पॅट कमिन्स या नावाने खरं तर त्याची ओळख आहे, पण बॅटला लागलेला बॉल पॅटला पकडता आला नाही. कॅच ड्रॉप झालेली आहे. जीवनदान मिळते फलंदाज निखिल शेलवलेला. निखिल शेलवले आणि मनोज कांबडी ही जोडी तुम्हाला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीची आणि येल्लो कलर खरं तर म्हटलं की ऑस्ट्रेलियन कांगारूज चेन्नई. येस, चेन्नईचे समजतं मोठ्या प्रमाणात माझ्या कॉम्बॉक्स मध्ये असावेत, कारण लगेचच त्यांच्या मुखामधून हा शब्द आला. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. टॉप एज आहे. फाईन लेग. चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. ओंजळीमध्ये बॉल पडला पण पकडता आला नाही आणि तोपर्यंत मिळते एक सिंगल. काय प्रयत्न होते. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर भावेश सुंदर सुंदररित्या ज्या वेगाने तो धावला. टॉप एज होती. खूप चांगला प्रयत्न. सिंगल मिळते. पहिली धाव येत असताना धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या ओमसा 11ची या मॅच मध्ये 69 बनवायचे आहेत. शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल या तीळ मात्र शंका नाही. लीग स्टेजला संघर्ष करावा लागला दोन्ही संघांना. ही जोडी महत्वपूर्ण ठरणार आहे. 69च्या चेस मध्ये निखिल शेलवले आणि मनोज कांबडी ही पार्टनरशिप जितकी पुढे जाईल तितके विजयाचं पर्सेंटेज वाढणार आहे ओमसा 11 साठी. दुसऱ्या बाजूने गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. अजय 2 डॉट बॉल आले, त्यानंतर सिंगल आलेली आणि स्ट्रायकिंग एंडला आता मनोज कांबडी. डाऊन द ग्राउंड दोन्ही फिल्डर. पडद्यावरती बसू नका प्लीज. पॅव्हलियन मध्ये असलेले उर्वरित खेळाडू ओमसा 11 आतमध्ये बसा आपण. डाऊन दी ग्राउंड. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. गॅप मध्ये बॉल फार वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार दुसऱ्या डावामधला. अनिकेत बनोटे. त्या भगवा पडद्यावरती कोणी बसू नका प्लीज. मॅनेजमेंट कमिटीची ही सूचना आहे तुम्हाला. जे आपले समर्थक आहेत त्यांनाही सांगा, जी लहान मुलं बसलेले आहेत प्लीज. थँक्यू. आतमध्ये बसा आपण. 6 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा तयार आहे. बॅकफुटला येत असताना ऑन द टोस कट करण्यात आलाय. कवसला फिल्डर आहे त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. चांगला चेंडू आतमध्ये येत असताना पडल्याबरोबर इन स्विंगर गोलंदाज अजल आपण पॉवर प्ले मध्ये बघतोय. महत्वपूर्ण गोलंदाज आहे. स्ट्रायकर बॉलर आहेत. सुरुवातीला संधी त्यांनी जरूर दिली होती, पण यष्टीरक्षक पॅट कमिन्सने केलेली चुकी. फलंदाज निखिल शेलवले अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि कुठेतरी त्याचा फटकाही बसेल जेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येतील. ऑन साइडला पूल करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर फार वेगाने पण चेंडू सीमारेषेचा बाहेर. अगदी 1 ते 2 इंचाचा फरक आतमध्ये पडला आणि त्यानंतर बाहेर जातोय. दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावफलकावरती ओमसा 11 ची धावसंख्या 9 for 9 ला नाबाद.
Score was on 9 after first over. 9 धावा धावा फलकावरती आहेत. एकही विकेट इथे गमवलेली नाहीये, पण धावांचा वेग वाढवावा लागेल. 69 बनवायच्यात या क्षणाला तुमच्याकडे जवळपास 13.80 रिक्वायर्ड हंड्रेड होतं. गणेश फुलटॉस ऑलसाइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कार्पेटच्या साइड अडीप मध्ये चालला. फिल्डिंग चांगली थ्रो करण्यात येईल. मिळते ती एकच धाव. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर प्रथमेश फार वेगाने धावला होता स्क्वेअर लेग वरून. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 10 या आकड्यावरती. ज्याचा बॅट मधून 2 चौकार आलेले तो मनोज आता असेल स्ट्रायकिंग एंडला. आक्रमण तो करत आहे. निखिलला सध्या तरी थोडसा शांत पवित्रा त्याचा पाहायला मिळाला. त्याचा बॅट मधून मोठे फटके आतापर्यंत आले नाही. 10 धावा चान्स घेतील गोलंदाजी विकेट साठी, कारण ही पार्टनरशिप जितक्या लवकर फोडली जाईल तितकं चांगलं असेल. ऑन साइडला पुन्हा पूल करण्यात आलेला. टो एंडला लागला व्यवस्थित. बॅट वरती मिडल झाला नाही बॉल. सिंगलने स्कोर पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय तो 11 या आकड्यावरती. चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत. चौथं पर्व तुम्हाला अनुभवायला मिळते. पहिली सेमीफायनलची मॅच सोमसा 11 विरुद्ध आनंदी स्मॅशेस. मोर्या 11 विरुद्ध भार्गव 11 यामध्ये तुम्हाला नंतरची दुसरी सेमीफायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला पुन्हा ड्राइव्ह करण्यात आला. खरं तर लॉफ करण्याचा प्रयत्न आहे, पण थोडेसे लेट होत आहेत. चांगली बॉलिंग करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज गणेशला. सेकंड पॉवर प्ले मध्ये धावा 12. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये 2 चौकार आपण बघितलेले आहेत. अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय, पण गॅप शोधली जात नाहीयेत. हवा याल्ले करावे लागतील तुम्हाला. आता जमिनी समांतर चेंडू येऊन चालणार नाही. एअर स्ट्राईक. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल मिड विकेटला. फिल्डर फार वेगाने. प्रथमेश पुन्हा ऍक्शन मध्ये. चांगली फिल्डिंग. थ्रो ॲक्युरेट. सेकंड मिळणार नाही. क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढलेला आहे. डीप मध्ये विकी असेल, डीप मध्ये प्रथमेश असेल, डीप मध्ये तुम्हाला अजयला. सध्या तुम्ही लॉंग ऑफला बघता. चांगलं क्षेत्ररक्षण करतात आउटफील्ड मध्ये असलेले क्षेत्ररक्षक, आणि त्याचा फायदा होतोय. धावा फक्त 13. हुमसा 11च्या प्रगतीपथावर दुसरं षटक. 4 सिंगल आलेले आहेत. थोडं शांत पॅव्हलियन, कारण जेव्हा मोठे फटके येतील तेव्हा जरूर त्यांच्याकडून आवाज येईल आपल्याला. फुल टॉस स्लाइस करण्यात आला. कव्हर पॉइंटला गॅप मध्ये बॉल वळण घेतोय, कारण तिकडे भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली थोडीशी चढ उतार पाहायला मिळतोय. सो चढला नाही बॉल, बाजूला गेला. धावा मिळतात 2-2च्या साह्याने. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 15. 6 धावा आलेल्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत. 13.80 रिक्वायर्ड हंड्रेड होतं. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 9 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 आलेल्या. रिक्वायर्ड हंड्रेड वाढलेले जवळपास 18च्या. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय. मिडल ऑफ द ब्लेड स्लॉट मध्ये आला आणि चालला या प्लॉटच्या बाहेर. लॉंग धावा यात्रेसाठी या षटकारासोबत धावा फलकावरती आपण बघत आहोत. धावा झालेल्या आहेत 21.50 करंट रन रेटने. आणि दुसऱ्या बाजूने 69 चेस करायचे असताना 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, आणि 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा 48-48. खेळ संपदा. षटकाराने बराच फरक पडलेला आहे. इम्पॅक्ट, बिकॉज जोपर्यंत षटकार मोठे फटके येत नव्हते तोपर्यंत सर्व काही आनंदी स्मॅशेसच्या बाजूने सुरू होतं. पण आता त्या षटकाराने पुन्हा कमबॅक केलेलं. 21 वरती धाव फलक. ओव्हर नंबर 3 अजय. लेक्समला बॉल अपील करण्यात येते, पण इथे लेक्समचा बाहेरून अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. रक्षक सुनील यांच्याविषयी बरीचशी चर्चा सुरू आहे सध्या तरी, कारण बऱ्याच वेळेला डॉट बॉल येतोय. त्यांची धावपळ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर पॅट कमिन्स या नावाने त्यांची ओळख आहे. पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला यंदाच 2023 विश्वकप
ऑस्ट्रेलिया त्याने जरूर दिलं उचलून. ऑन साइडला लॉफ केलाय, लॉंग ऑन द फिल्डर विकी, आणि ते फलंदाज बाद. एक चांगल्या झेले डाव संपला मनोज कांबळीचा पहिला धक्का ओमसा 11 ला. आलाय पाटील, आलाय तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. 69 चेस करायचे असताना पहिला धक्का बसलाय 21 वरती. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, बोऱ्यासारखा गरंगळतो बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण करण्यात आली. कदाचित सेकंडचा प्रयत्न होऊ शकत होता पण त्यांनी केला नाही. रिक्स घ्यायची नाही, पण रिक्स घेतल्यानंतरच तुम्हाला रिवॉर्ड मिळतो आणि रिक्स घ्यावी लागेल. आता 22च झालेलं आहे. 69 बनवायचे असताना प्रगतीपथावर तिसरं षटक. फर्स्ट ओव्हर मध्ये 9, सेकंड ओव्हर मध्ये 12, येस 23 झालेले आहेत. आमच्या स्कोरर कडून छोटीशी मिस्टेक, ते आम्ही करेक्शन करतोय. 23 ऑन साइडला बॅट फिरली, मिस टाइम आहे मिड विकेट मधून. प्रथमेश फार वेगाने ओ कॅच पकडली आहे, फलंदाज बाद. काय कॅच पकडली प्रथमेशने, फार वेगाने तटिया सर्कल पर्यंत धावला होता. बटरफ्लाय कॅच हातामधून उडला होता अगोदर बॉल, पण पुन्हा एकदा त्याने त्याला पकडलं. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 23 ला धक्का बसतोय तो दुसरा नवीन फलंदाज विजय. नावामध्ये विजय, पण कामगिरी जर तशी झाली तर विजय मिळेल या मॅच मध्ये. विजय गोलंदाज अजयचं मी कौतुक करेन, कारण पॉवर प्लेच्या फर्स्ट ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग आणि इथेही आतापर्यंत. एज आहे आउट साऊंड, त्यानंतर पाहायला लागलाय बॉल. धाव मिळणार नाही, डॉट बॉल. एक बॉल महत्वपूर्ण, एक धाव महत्वपूर्ण आहे. बॅटिंग पहिल्या डावामध्ये झालेली आहे. खरं तर आपण बघितलं तर आनंदी स्मॅशेसची बॅटिंग ऑर्डर फार खोलवरती आहे. मागच्या मॅच मध्ये विकी कडून खूप चांगली बॅटिंग झाली होती. या मॅच मध्ये आपण बघितलं पहिल्या डावामध्ये प्रथमेश आणि गणेश या दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली. हाफ ट्रॅकर होता, उकळण्यात आला डीप मध्ये, फिल्डर थांबले थोडे, टप्पा पडल्यानंतर ओ मिस्टेक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला तरी पॅव्हेलियन थोडं शांत पाहायला मिळते. संघ मालक ओम देशमुख यांच्या चेहऱ्यावरती बरीचशी चिंता जाणवत आहे. डिप्रेशन मध्ये सध्या तरी असं वाटतंय ते. हिटमॅनचे फॅन आहेत का? त्यांना तर तसं खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये.
मगाशी आलेले जरूर, विकेट बरेच पडले होते, ओमला चान्स मिळाली होती. पण सध्या तरी ओम विचार करत असेल आमचे हेच फलंदाज चांगले खेळू दे. ऑन साइडला चेंडू डी मध्ये स्क्वेअर लेगला प्रथमेश फार वेगाने थोडंसं फंबल झाले. सेकंडचा कॉल आहे, स्ट्रायकिंग एंडला थ्रो, रनआउटची संधी. आता पॅटला बॉल गवसला होता पण त्याने हिट केला नाही. ओव्हर नंबर 3चा खेळ संपन्न. धाबा फलकावरती 29 धावा, 2 विकेटचं नुकसान. 69चं टार्गेट आहे, म्हणजे 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 40 धावसंख्येची अजूनही गरज आहे, माफ करा. आणि चेंडू शिल्लक आहे ते फक्त 12 चेंडू 40 धावा. भीमचं गाणं लाव. वेलकम टू कारा प्रीमियर लीग सीझन 4. भीमचं गाणं लाव. मारतीला पोरं पकडून. मग त्यांना काहीतरी सांग, 12 मध्ये 40 पाहिजे. 12 मध्ये 40 पाहिजे त्या बॅट्समन त्यांना सांग. हा, त्यांना चांगला मंत्र दे, 12 मध्ये 40 पाहिजे. भीम बाहेर रे, काय झालं तर मॅचचा राग तुझ्यावरती निघेल. या लवकर आहे बाहेर. या मॅच मध्ये 12 चेंडू 40 ची गरज. प्रमोद पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. चर्चा सध्या आपण बघत आहोत फिल्डरशी करत असताना, कारण महत्वपूर्ण जे काही नियम आहेत, आता जर विकी यांच्या निदर्शनात आलं नसतं तर कदाचित नो बॉलला सामोरं जावं लागू शकत होतं. 4 फिल्डर ऑन साइडला, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ लेग गोलंदाज तयार. 4th मध्ये गजानन. 12 चेंडू 40. पाटीलने पहिला पाठवलाय, लॉंग ऑन धावा. मला तर यांचा नंबर घ्यावा लागेल असं वाटतंय. नाही, ती छबी लगेचच दिसली पहिल्या स्टेप मध्ये. मला बऱ्याच वेळेला मास्कोट लागतात. नाही, त्यांचं नाव आता आपण सांगणार नाही स्पर्धा झाल्यावर. धाव फलकावरती आपण बघतोय या षटकारासोबत 35. पाटीलकडे ती क्षमता. या लहान मुलांना प्लीज सांगा, आपण मैदानाच्या आतमध्ये नको, कारण मॅचेस सुरू आहे. भीम थोडं बाहेर हो.
जा पडद्याच्या बाहेर जा त्यांच्या साईडला. फुल टॉस ऑन साइडला डीप मध्ये विकी यांच्याकडे स्ट्राईक देणार नाही. सिंगल ने इथे आपण बघत आहोत दोघेही थांबलेले आहेत कारण जितका वेळ पाटीलला स्ट्राईक मिळणार नाही तितके या मॅच मध्ये पुढे जातील आनंदी स्मॅशर्स. विकेट मिळाली नाही तरी चालेल पण स्ट्राईक जरी दिली नाही तरी या मॅच मध्ये आनंदी स्मॅशर्स जरूर पुढे जातील. धावा फलकावरती सध्या धावा 36 इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 10 चेंडू 33 गरज. मॅच ऑन. सेमीफायनल नंबर 1 सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित कारा प्रीमियर लीग सीझन 4 फर्स्ट सेमीफायनल. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय पडला बरोबर आणखीन बाहेर. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राने धावसंख्या पुढे जाईल 37 वरती बॉल शिल्लक. 10 मध्ये 33 गरज. स्ट्राईक हवे खरं तर पाटीलला पण दुसऱ्या बाजूने फलंदाज विजय जे सध्या स्ट्रायकिंग एंडला आहेत. हो लेग स्टंपच्या जवळून गेलाय आणि हा देखील व्हाईट बॉल. 2 एक्स्ट्रा. धावसंख्या 38 वरती बॉल शिल्लक आहे. 10 मध्ये 31 गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा आणणार आहे होम साइड 11 ला आणि त्या प्रयत्नामध्ये सध्या तरी फलंदाज विजय आणि प्रमोद पाटील. स्ट्राईक विजयकडे, गोलंदाज तयार गजानन. पूल करण्याचा प्रयत्न. पॅट कॅच ड्रॉप. हो काय डाव लगावली होती पॅट कमिन्सने. ऍक्शन रिप्ले मध्ये पार राऊंड द विकेटने ही एज घेतली त्यानंतर चेंडू हाताला लागलाय पण त्यानंतर ही डाव पाहायला मिळाली. दाग लगने से कुछ अच्छा होता तो दाग अच्छे. स्कोमोझॉन 39 39 झालेल्या बॉल शिल्लक 9 मध्ये 30 गरज. 9 चेंडू 30 धावा. ओ यॉर्कर आलाय थेट मागे. डॉट बॉल. क्रिकेट मध्ये सचिन सरांना जितकी रिस्पेक्ट आहे तितकीच यॉर्करला आहे आणि सध्या तरी आपण बघितला गजानन यांचा यॉर्कर. बॉल शिल्लक 8 मध्ये 30 गरज. मॅच ऑन पुन्हा एकदा. डॉट बॉल ने खेचत असताना सामन्याला भार्गवी आनंदी स्मॅशेसच्या दिवशीने भार्गवीला नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगला बॉल डीप मधून प्रथमेश फार वेगाने सेकंडचा कॉल आहे पण इथे 2 धावा. गुड रनिंग. पाटीलची विकेट फार महत्वपूर्ण आहे त्यासाठी संघर्ष करतात. धावा फलकावरती 41 बॉल शिल्लक. 7 मध्ये 28 गरज. एक षटकार या चेंडूवरती येणं फार गरजेचं आहे. तरी प्लीज चला आता वेळ जास्त आपण घालवू नका कारण 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे त्यानंतर. ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न मिस टाइम. हवेमध्ये बॉल. गजानन चेंडूच्या खाली कॅच आउट. बाद फलंदाज प्रमोद पाटील. बॉल शिल्लक आता 6 आणि 6 मध्ये 28 गरज. Now back to the cricket. 6 मध्ये 28 गरज या मॅच मध्ये. पॅट कमिन्स ऑन बॉलिंग मार्क. थेट ऑस्ट्रेलियावरून आलेले आहेत आणि आता धावा डिफेंड करायच्या 28. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो विजय ज्याचा नावामध्ये खरं तर विजय आहे पण या मॅचच्या विजयासाठी अजून तरी त्याचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला नाही. 2 सिंगल फक्त. परिवर्तन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेग फाईन लेग. अरे प्लीज चला जास्त वेळ घेऊ नका आपण.
नको नको काय हो पाटणे 5 मधून गेलाय मागे. इट इज व्हाईट बॉल. स्कोमॉज ऑन 42. 27 ची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाटणे पहिला वाईट टाकलाय. पुन्हा एकदा पॅट कमिन्स ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये विकी आहे. सीमारेषेच्या जवळपास, पण इथे चेंडू सीमारेषेचा बाहेर. षटकार. कंप्लेन आहे कारण षटकाराने धावा फलक 48 वरती. 21 ची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऑन साइड अटॅक करायचा प्रयत्न एज होती, पाहायला लागला त्यानंतर धाबी ते मिळणार नाही. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 मध्ये 21 ची गरज. 4 चेंडू 21 ची गरज आहे मॅच मध्ये. फुल टॉस आहे. ऑन साइडला स्विंग केलाय. गॅप मध्ये बॉल. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. अंपायर कॉल. षटकार. 3-15. ठोकलेले 2 षटकार उमसा 11ला विजय मिळवून देतील का? 3-15. मॅच ऑन. संपल्यानंतर अजूनही सामना. संघर्ष अजूनही सुरू आहे. फलंदाज विजयचा तयार. पॅट कमिन्स ओव्हर द विकेट. हो यावेळेला उकळण्याचा प्रयत्न होता. मागे चुकी झालेली आहे. पहिल्या धावेचा प्रयत्न इथे सक्सेसफुल होतोय. कदाचित वाईड असला तर तो फायदा असणार आहे. इथे थ्रो ओव्हर थ्रो झालेला. सेकंडचा कॉल. बाईटचा मिळतील 2 धावा. बॉल शिल्लक आता 2-2 मध्ये. 13 ची गरज. 2 चेंडू 13 ची गरज आहे मॅच मध्ये. मॅच स्टाईलला सुपर ओव्हर. 2 चेंडू 13 ची गरज आहे मॅच मध्ये. 13 पाहिजे. 56 रन झाले. 56 झालेले आहेत. 69चं टार्गेट आहे. फुल टॉस विरकावलाय. मॅच ऑन. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. धमाका. षटकार. करूया. लीगल बॉल. लीगल बॉल. डीप झालेला बराच बॉल. 1 चेंडू 7 ची गरज. षटकाराला सुपर ओव्हर. वॉट अ मॅच. 6 बॉल मध्ये 28 ची गरज होती या मॅच मध्ये. आणि काय सामना फिरलाय. पॅट कमिन्स.
एक चेंडू 7 ची गरज आहे. एक बॉल 7 धावा. 6 ला सुपर ओव्हर. षटकाराला सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच. 28 ची गरज होती. बॉल नाही का षटकाराला? तर संघ मालक आदरणीय राजेंद्रजी देशमुख साहेब यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल विजयला. व्हॉट अ मॅच. एका षटकाराने मालामाल होण्याची संधी असेल विजयला. पॅट कमिन्सने आतापर्यंत धावा दिलेल्या आहेत त्यामुळे काय सांगता येत नाही. बरीचशी नाराजी व्यक्त करण्यात येते पण सध्या तरी या मॅचचं समीकरण 1 चेंडू 7 धावा. 6 ला मॅच टाय. पर्या प्लीज अंपायर्स कडून वॉर्निंग येते. फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेतात आपण. दुसऱ्या सेमीफायनलचे दोन्ही संघ तयार राहा. भार्गवी 11 आणि मोर्या 11. लगेचच उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हा चेंडू टाकल्या बरोबर पण मॅचचा रिझल्ट काय असेल बघूया अगोदर. षटकार आला तर सुपर ओव्हर. सिली पॉइंटला फिल्डर. या संपायसांना वॉर्निंग देतील आपण कोणती हालचाल करू नका जोपर्यंत बॉल डिलिव्हर्ड केला जात नाही. ओ यॉर्कर. पॅट कमिन्सने मॅच जिंकून दिले आणि थेट पोहोचलाय आनंदी स्मॅशर्स कारा प्रीमियर लीग सीझन 4 च्या अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन.